हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यज्ञाई लर्निंग. आज आपण फिफ्थ स्टँडर्डचे ईव्हीएसचा पार्ट 1 आहे. सेकंड चॅप्टर जो आहे मोशन्स ऑफ द अर्थ म्हणजेच पृथ्वीची गती. तर त्याचे क्वेश्चन आन्सर जे आहेत ते आपण आजच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स सी. आन्सर द फॉलोइंग. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द टू मोशन्स ऑफ द अर्थ? पृथ्वीच्या दोन गती कोणत्या आहेत? मोशन्स कोणत्या आहेत? ओके. अँड द आन्सर इज the two motions of the earth are rotation and revolution. ओके, म्हणजे रोटेशन परिभ्रमण आणि रिव्हॉल्युशन म्हणजेच परिक्रमण. ओके. देन व्हॉट इज रोटेशन? रोटेशन म्हणजे काय? परिभ्रमण म्हणजे काय? सो द आन्सर इज द मुवमेंट ऑफ द अर्थ अराउंड इट्स ओन एक्सिस इज कॉल्ड रोटेशन. म्हणजे पृथ्वी जेव्हा स्वतःच्या एक्सिस भोवती, स्वतःच्या अक्षाभोवती जेव्हा फिरते तेव्हा तिला त्या गतीला परिभ्रमण असं म्हणतात, रोटेशन असं म्हणतात. देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज रिव्हॉल्युशन? सो रिव्हॉल्युशन म्हणजे द मुवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन इज कॉल्ड रिव्हॉल्युशन. जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती सूर्याभोवती सुद्धा फिरते, तर ती जेव्हा सूर्याभोवती फिरते त्या गतीला तिला परिक्रमण म्हणतात, म्हणजे रिव्हॉल्युशन म्हणतात. फोर्थ क्वेश्चन, how much time does the earth take to complete one rotation? म्हणजे पृथ्वीला एक रोटेशन, एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? सो द आन्सर इज द अर्थ टेक्स 24 hours to complete one rotation. 24 तास लागतात, म्हणजेच एक दिवस लागतो. हाऊ मच टाइम डज द अर्थ टेक टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन? एक रिव्होल्युशन पूर्ण करण्यासाठी तिला किती वेळ लागतो? So answer, the earth takes 365 days and about 6 hours म्हणजेच 1 year to complete one revolution. म्हणजेच 365 days आणि 6 तास असा तिला वेळ लागतो एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी, एक रिव्होल्युशन पूर्ण करण्यासाठी. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कॉजेस डे अँड नाईट? दिवस आणि रात्र कशामुळे होते? सो आन्सर इज द अर्थ रोटेशन कॉजेस डे अँड नाईट. ओके, म्हणजे पृथ्वी जेव्हा परिभ्रमण करते तर त्या परिभ्रमणामुळे दिवस आणि रात्र होते. व्हॉट कॉजेस सीझन? सीझन म्हणजे ऋतू कशामुळे होतात? तर द अर्थ रिव्होल्युशन अराउंड द सन अँड इट्स टिल्ट एक्सिस कॉजेस सीझन. पृथ्वीच्या परिक्रमणेमुळे ऋतू जे आहेत ते निर्माण होतात. सीझन जे आहेत ते पृथ्वीच्या रिव्होल्युशनमुळे होतात. ओके, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते तेव्हा तिला रिव्होल्युशन असं म्हणतात, तेव्हा तिला परिक्रमण असे म्हणतात. देन नेक्स्ट, व्हॉट इज द एक्सिस ऑफ द अर्थ? ओके, आता पृथ्वीचा अक्ष म्हणजे काय? पृथ्वीचा एक्सिस म्हणजे काय? ओके, सो द आन्सर इज the imaginary line passing through the North Pole and South Pole is called Earth axis. म्हणजे अशी रेषा, अशी काल्पनिक रेषा जी पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुव यांना जोडते, तिला आपण अर्थ ऍक्सिस असं म्हणतो. व्हॉट इज इक्वेटर? इक्वेटर म्हणजे काय? विषुववृत्त म्हणजे काय? आन्सर इज द इमॅजिनरी लाईन दॅट डिवाइड द अर्थ इंटू टू इक्वल हेल्स इज कॉल्ड द इक्वेटर. ओके, म्हणजे अशी रेषा, अशी काल्पनिक रेषा जी पृथ्वीला दोन समान भागात विभागते, तिला विषुववृत्त असं म्हणतात, इक्वेटर असं म्हणतात. व्हॉट आर द टू हेमिस्फेअर? दोन हेमिस्फेअर कोणते आहेत पृथ्वीचे? दोन गोलार्ध कोणते आहेत? सो आन्सर इज द नॉर्थन हेमिस्फेअर अँड द साऊथर्न हेमिस्फेअर. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. देन फिल इन द ब्लँक्स. द अर्थ रोटेट्स ऑन इट्स ऍक्सिस. पृथ्वी जी आहे ती अक्षावर फिरते. ओके. सेकंड, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. वन रोटेशन टेक 24 hours. एक रोटेशन व्हायला 24 hours. वन रिव्होल्युशन टेक 365 days and 6 hours. एक रिव्होल्युशन कम्प्लीट व्हायला 365 days and 6 hours लागतात. द अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. अर्थ कुठून कुठे फिरतो? तर वेस्ट टू ईस्ट, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो. ओके, रोटेशन कॉजेस डे अँड नाईट.
परिभ्रमणामुळे दिवस आणि रात्र होतात. रिव्होल्यूशन कॉजेस सीझन. परिक्रमणामुळे ऋतू होतात, ऋतू निर्माण होतात. द अर्थ हॅज टू पोल. पृथ्वीला दोन ध्रुव आहेत, दोन पोल आहेत. द इक्वेटर डिवाइड द अर्थ इंटू टू इक्वल पार्ट्स. इक्वेटर जे आहे, विषुवृत्त जे आहे ते अर्थला, पृथ्वीला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. ओके. देन नेक्स्ट, a year with 366 days is called a leap year. म्हणजे 366 दिवस जे आहेत त्याला काय म्हणतो, लीप इयर. ओके. 366 डेज. ट्रू ऑर फॉल्स? द अर्थ रोटेट्स फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. पृथ्वी जी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. सो इट्स अ फॉल्स. अर्थ रोटेट फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. रोटेशन कॉजेस डे अँड नाईट. रोटेशनमुळे डे अँड नाईट होतात. सो इट्स ट्रू. रिव्होल्यूशन कॉजेस सीझन. इट्स ट्रू. द अर्थ कम्प्लीट वन रोटेशन इन 24 hours. अर्थ जे आहे ते एक रोटेशन करायला 24 hours लागतात अर्थला. सो इट्स करेक्ट. इट्स अ ट्रू. द इक्वेटर डिवाइड द अर्थ इंटू टू इक्वल पार्ट्स. इक्वेटर जे आहे ते अर्थला टू इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो. येस, इट्स करेक्ट. ओके. द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द मून. अर्थ जे आहे ते मून भोवती फिरतं का? टू से इट रॉंग. अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. A leap year has 366 days. It's a true. Leap year ला 366 days असतात. The earth axis is tilt, so it's a true. पृथ्वीचा अक्ष जो आहे तो tilt आहे, म्हणजे कललेला आहे. Okay. Then match the following. See first one, rotation. Rotation is equal to day and night. Revolution is equal to seasons. 24 hours is a one rotation, right? 366 days, one revolution. Equator divided into Earth into two hemispheres. Okay. Then move to next question. Answer in one sentence. First one, what is a leap year? So the answer is, a leap year has 366 days. Leap year ला किती दिवस असतात? 366 दिवस असतात. त्याला आपण लीप इयर म्हणतो. ओके. ज्या वर्षात 366 दिवस असतात त्याला आपण लीप इयर म्हणतो. Why does the earth have day and night? अर्थला डे अँड नाईट का असतो? बिकॉज द अर्थ रोटेट्स ऑन इट्स ऍक्सिस. अर्थ जे आहे, पृथ्वी जी आहे ती परिभ्रमणामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. ओके. ती तिच्या कक्षेवर फिरत असते, त्यामुळे दिवस रात्र होतात. इन विच डायरेक्शन डज द अर्थ रोटेट? अर्थ कोणत्या डायरेक्शन मध्ये रोटेट करते? वेस्ट टू ईस्ट. पश्चिमेकडून पूर्वेकडे. व्हॉट इज एन ऍक्सिस? सो ऍक्सिस म्हणजे काय? तर इट्स अन इमॅजिनरी लाईन थ्रू द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. नॉर्थ पोल उत्तर ध्रुव आणि साऊथ म्हणजे दक्षिण ध्रुव यांना जोडणारी एक इमॅजिनरी लाईन जी आहे तिला आपण ऍक्सिस असं म्हणतो. व्हॉट इज अ हेमिस्फेअर? हाफ ऑफ द अर्थ इज कॉल्ड अ हेमिस्फेअर. म्हणजे पृथ्वीचा अर्धा जो भाग आहे, म्हणजे गोलार्ध आहे, त्याला हेमिस्फेअर असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQ. द अर्थ रोटेट्स अराउंड इट्स डॅश. सो द अर्थ, पृथ्वी कशाभोवती फिरते? सो अर्थ रोटेट अराउंड इट्स ऍक्सिस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, one rotation takes 24 hours, correct? Then which motion causes seasons? It's a revolution. Then fourth, the earth revolves around the sun. Fifth, the earth rotates from west to east. Okay. So friends, जे क्वेश्चन आहेत तुमचे सेकंड चॅप्टरचे मोशन ऑफ द अर्थ ते इथे कम्प्लीट झालेले आहेत. सो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. थँक्यू.